नमस्कार. आपण वाडा तालुक्यातील घोणसे या गावामध्ये आलेलो आहोत. आजच्या आधुनिक युगामध्ये बघायला गेलं तर शेती कुठेतरी कमी व्हायला लागले आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं झालं तर रासायनिक शेतीकडे जास्त लोकांचा कल आहे आणि आधुनिक यंत्र असतील या सामग्रीचा वापर करून ही शेती केली जाते. परंतु कुठेतरी या जुन्या पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय खत निर्माण करून, गांडूळ खत असेल किंवा इतर सेंद्रिय खत असतील ते निर्माण करून त्याचा योग्य वापर करून शेती करणारे फार दुर्मिळ पाहायला मिळतात. आणि अशाच वाडा तालुक्यातील घोणसे या गावातील मनीषा चौधरी आणि किशोर चौधरी यांच्या आपण या प्रोजेक्टवर आलेलो आहोत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की ह्या गांडूळ खताची प्रक्रिया त्यांनी कशी निर्माण केली आणि त्यांच्यामध्ये ही संकल्पना कशी आली. नमस्कार. आपले मानवामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ही सेंद्रिय खत निर्माण करण्याची जी संकल्पना तयार केली ती आपल्या मनामध्ये कशी आली? बघा, शेती हा आपला मूळ उद्योग आहे गावाकडे. आता नोकरी केल्यानंतर पुढे जाऊन नेमकं करायचं काय तर शेतीच करायची. पण शेती करताना शेती कशा पद्धतीने करावी, शेतीत आज जे काही नुकसान होतंय ते का होतंय हे आपण जाणलेलं आहे सगळ्या लोकांनी, परंतु त्याचा अवलंब कोण करत नाहीये. माझ्यासारख्याने ठरवलं की आपण लोकांनाही या गोष्टी तयार करू आणि आपण ही या नैसर्गिक शेतीकडे येऊ किंवा रासायनिक शेतीला पूर्ण फाटा देऊन आपण ह्या सेंद्रिय शेतीकडे लोकांना वळवला पाहिजे. पण लोकांना वळवण्यासाठी आपण काय केलं तर पहिला त्याचा अवलंब आपण केला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी हा प्रकल्प चालू केला. बरं, आपण हा प्रकल्प केल्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी रासायनिक खतांचा वापर जास्तीत जास्त केला जातो. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्या वेळेमध्ये तुमच्याकडे येणारा जो कस्टमर असेल किंवा शेतकरी असेल ह्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? कारण त्यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त रसायनांचा वापर केला जात होता आणि त्यांना पुन्हा सेंद्रियकडे वळवायचं आहे, तर त्यांना तुम्ही कसं कन्वर्ट केलं? नक्कीच. कारण काय माहितीये का, रासायनिक शेती ही लोकांना वाटतंय की आम्हाला ही स्वस्त शेती होते, म्हणजे हा त्यांचा गैरसमज आहे. पण हा कुठल्याच कृषी अधिकाऱ्यांनी हा गैरसमज दूर केलेला नाही. कारण ज्या वेळेला आपण DAP किंवा युरिया वापरतो त्या गोणीवर लिहिलेलं असतं 46%. तुम्ही घेता किती? 100%. वापरता किती? 46%. 54% जातं कुठं? तर 54% ह्या तुमच्या थरावर, जमिनीच्या थरावर शिल्लक राहतो. उरलेला जो त्याचा चौथा आहे आणि तोच सगळा हा परिणाम या जमिनीवर करत असतो. म्हणून त्याच्याकडून आपण दूर गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आहे गांडूळ खत एक असं आहे 100%, म्हणजे तुम्हाला त्याचा काही उरणार नाहीये, पूर्ण मातीमध्ये मिक्स होऊन झाडाला ते घेता येतं. म्हणून हे खत चांगलं आहे. आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी रसायनांचा जास्त वापर करून शेती सुद्धा नापीक व्हायला लागले. बरेचसे शेतकरी त्यांची शेती सुद्धा करत नाही. शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्या? नाही, शेतकऱ्यांनी शेती करणं सोडू नये. मग तो शेतकरी कसला? नोकरी करणारा नोकरदार आहे, पण नोकरी करणारे पण शेतकरीचेच पोर आहेत ना. मग त्यांनी शेतीकडे पुन्हा आलं पाहिजे. आणि सगळ्यांनी जर ठरवलं की आम्ही शहराकडे जाऊ, शेती करणार नाही, तर खायचं काय आपण? तुम्ही एक वेळ बाकीच्या गोष्टी सगळ्या करू शकता, पण खाण्यापिण्यासाठी तुम्हाला कोणीतरी शेती करावी लागेल. आणि आपण तर ऑलरेडी शेतकरी आहेत, आपल्याकडे शेतजमिनी आहेत, मग ते आपण करणं गरजेचं आहे. मग रिटायर होत झाल्यानंतर का होईना, पण तुम्ही या शेतीचकडे वळलं पाहिजे. शेतकऱ्यांनी मी जरूर सांगेन का तुम्ही रासायनिक शेतीकडे न बघता या गांडूळ खताचा वापर करून तुम्हाला चांगल्या प्रकारे शेती करता येईल का तेही सांगतो. कारण ह्या गांडूळ खताचा वापर केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर 5 वर्षे या गांडूळ खताचा तुम्ही बऱ्या प्रमाणामध्ये जर वापर केला तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये 5 वर्षाच्या नंतर जमिनीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खत, कीटकनाशक टाकण्याची गरज. परिसरामध्ये आपल्याकडे आहेत, गायी आहेत, काही गुरं आहेत, त्यांचाही फायदा होतो त्याच्यामुळं. त्यांच्याकडनं मी ट्रॉलीवर तो आणि हे जे बेड आहेत ह्या बेडमध्ये आपण ते शेण टाकतो. शेण साधारणतः एक 20 ते 25 दिवसाचं याच्यासाठी असावं लागतं. जास्त जर कडक शेण असेल तर ते गांडुळांना खाता येत नाही. आणि ताजं जर एकदम शेण असेल तर त्या गांडुळाला त्या वासामुळे त्याला तेही त्याला व्यवस्थित जमत नाही. त्याच्यामुळं एक 20-25 दिवस ते ठेवावं लागतं. त्याच्यानंतर या शेणामध्ये एक हीट असते, ती गरमी जी असते ती गरमी पूर्ण काढून टाकावी लागते. त्यासाठी आपण जवळजवळ 8 ते 10 दिवस त्याला सतत पाणी मारून त्याला थंड करावं लागतं, त्याला उलटी पालटी करावी लागते. आणि त्याच्यानंतर ह्या बेडमध्ये टाकून आणि गांडुळा सोडतो आपण. या गांडुळांचं जे ब्रीड आहे ते ऑस्ट्रेलियन आहे, आयसिनिया फेटिडा त्याचं नाव आहे त्या गांडुळांचं, आणि युजिनियस युजिलिया ह्या 2 प्रकारचे गांडूळ आपण वापरतो. इथं शेण आहे, हे आता तयार झालं, हे गांडूळ तयार झालेलं आहे जवळजवळ. आणि ह्याला गरमीच्या दिवसामध्ये कमीत कमी दिवसातून 2 वेळा पाणी मारावं लागतं. त्याच्यानंतर थंडी दिवसातून 1 वेळा किंवा 2 दिवसातून 1 वेळा पाणी मारलं तरी चालतं. आणि पावसाळ्यात त्याला पाणीही मारायची गरज लागत नाही.
बघा हे जस्ट टाकलेले बेड आहेत, ह्याच्यामध्ये ही गांडूळ आहेत. हे गांडूळ याच्यामध्ये तर कमी आहे. ऍक्च्युली एका बेडमध्ये कमीत कमी 10 किलो गांडूळ लागतात. 10 किलो. म्हणजे आपल्याला कसं, आपल्याला बेड जर लवकर तयार व्हायचा असेल तर गांडुळांची संख्या वाढली पाहिजे. जास्तीत जास्त गांडूळ हा असं. पण का गरमीने मरतात, काही याच्याने पाणी वगैरे पण जास्त झालं तरी मरतात, आणि शिवाय त्यांच्या वयामानानुसार सुद्धा मरतात. साधारणतः किती वय आहे त्यांचा? साधारणतः हे 1-1.5 वर्ष जगतात. मोठी गांडूळ आहेत ना ती 1-1.5 वर्ष जगतात, त्याच्यानंतर ती मरतात. पण पिल्ल्या सोडतात. बाकी एक गांडूळ जवळजवळ एका वेळेला 16-17 पिल्लं तरी देते. त्याच्यामुळे ते प्रोडक्शन त्यांचं फास्ट आहे तसं असं. पण त्यांना मग थोडंसं खायला द्यावं लागते व्यवस्थित. नुसते त्याला एक असे भेसळ डोस देतो आपण त्याच्यासाठी त्याला असं, ते खायलासाठी. आणि ह्या गांडूळ खताचा वापर का करावा म्हणाल तर हे जी झाडाला लागणारे 16 तत्व जे आहेत कम्प्लिटली, म्हणजे जी खनिज पदार्थ लागतात किंवा जे सूक्ष्म अन्न पदार्थ लागतो किंवा जे NPK लागतं, हे सगळेच्या सगळे ह्या गांडूळ खतामध्ये. म्हणजे तुम्हाला रासायनिक टाकून जसं शेतीचा तुम्ही ऱ्हास करता, आणि हे टाकून तुम्ही आता इथे तुम्ही बघत असाल की संपूर्ण मुरुम आहे, कडक मुरुम आहे, आणि त्या कडक मुरुमवर आपण हा गांडूळ खत वापरलेला आहे. त्याच्यावर ही सगळी झाडं फुललेली आहेत, आणि त्या मुरुमाला सुद्धा याने अगदी नरम करून टाकलेलं आहे, टोटली नरम करून टाकलेलं आहे. त्याच्यामधनं हे झाडं अगदी पॉवरफुल झाडं, म्हणजे ज्या लोकांनी पण आपल्याकडनं नेलेले आहेत ते सगळे, म्हणजे सगळ्याचे सगळे आपले पुन्हा पुन्हा येणारी गिराईक आहेत आपल्याकडे असं. आणि याची मी प्युअरिटी पण तेवढी आपण मेंटेन ठेव असं. ही नेट दिसते ना, ही सगळ्या काकड्या लावल्या होत्या मी, संपूर्ण काकड्या. आणि ह्या काकड्या आपल्या सगळ्या लोकांना जेवढी पण, त्या सगळ्यांना इथे आई त्यांनी ह्या काकड्या इथल्या खाल्ल्या. इथले ह्या दुधी वगैरे आहेत, हे इथले दुधी ज्यांनी खाल्ले तर ते म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट म्हणजे वेगळीच. आणि तो दुधी तुम्ही आता वरती ठेवलेले, हे बघा, हे असे मोठे मोठे दुधी सगळे, हे बघा टोटली एवढे मोठे मोठे दुधी आपल्याकडे झाले. घोसाळं बघाल तर ते असे लांब लांब घोसाळी आपल्याकडे हे अशा बियासाठी ठेवून दिले, म्हणजे आणि असेच सगळे टोटली असे मोठे अगदी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक झाडाचं पोषण होतं. गांडूळ खत आपण तयार झालं, आता तयार झाल्यानंतर गांडूळ खत तयार झालं कसं समजायचं तर गांडूळ खताचा वरती असा थर तयार होतो एक, तो थर तुम्हाला मी हे बघा, हा अशा प्रकारे थर तयार होतो. हा ते हा आता मी याच्यात पाणी मारलेलं आहे थोडंसं, तर हा सुकतो. आता 3-4 इंचाचा थर तयार झाला की तो वरचा थर आपण जमा करत जातो. मग थर जमा केले की ते गांडूळ आहेत हलतात, मग त्यांना डिस्टर्ब होतं, मग ती या उरलेल्या शेणामध्ये जातात. आणि वरचा थर आपण काढून घेतो, त्याला अशा प्रकारे चाळणीने किंवा आपण जी रेती चाळायची चाळणी ती पण माझ्याकडे आहे, आणि त्याच्याने आपण चाळून घेतो. प्युअर माल असा काढून घेतो. उरलेला पुन्हा जो काय जाडा माल आहे म्हणजे शेणाचाच माल असतो तो पुन्हा आपण बेडमध्ये टाकतो. काही वेस्ट जात नाही. नाही वेस्ट जात नाही, वेस्ट जात. एकदम लास्टला जे राहते फार एवढं राहते, ते जमा करून ठेवायचं आणि ते सगळं मग झाडं लावतो. हा झाडांना टाकायचं. कधी दगड बिगड शेणामधून येतो, हा मग ते दगड बिगड आले तर ते आपण निवडायचं, झाडांना सगळं सेंद्रिय खत तयार करू शकता. आणि दुसरं तुम्हाला गांडूळ खत तयार करू शकता. तर मग माझा मित्र किशोर कराळे, तुम्ही त्यांच्याकडे मी नेहमी जायचो आणि बघायचो तिथं मी, तर ते त्याच्याकडे तो मोठा भव्य दिव्य सगळा त्याचा कारभार आहे. पण मी म्हटलं आपण का नाही करू शकत, मग आपल्या परिसरात तर तसं नाहीच आहे. हा वाड्याला राहिला, तिकडे नाशिकला आहेत प्रोजेक्ट, साताऱ्याला आहेत, आणि हे प्रोजेक्ट जे आहेत राजस्थानमध्ये फार आहेत, मोठे मोठे आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला हजार बेड आहेत. आता माझ्याकडे तर छोटेसे 10-12-15 बेड आहेत, आपलं काय एवढा मोठा नाहीये, पण हजार बेडची पण त्यांच्याकडे खूप मोठा त्यांचा कारभार आहे. मग ते लोक करू शकतात. किशोर कराळे सारखा माणूस तो नेहमी बिझी असतो, तो करतो, आणि त्याच्याकडनं आपण जाऊन म्हणून आपण स्वतः करून आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपण का देऊ नये, त्यांना याचं महत्व पटवून देऊ आपण. आता SP मध्ये पण माझं स्पीच झालं तिथे, त्यांना पण मी सगळ्यांना सांगितलं होईल. पण आणि ह्याशिवाय पुढे पर्याय नाही आहे. आता आपल्याकडे किती टोटल एकूण बेड किती? माझ्याकडे आता 12 बेड आहेत सध्या. माझ्याकडे 32 बेड होते इथे, आता 32 बेड होते माझ्याकडे. खाली पण मी बेड टाकलेले होते, मग ते हळूहळू मी कमी केले थोडेसे. एकूण किती गांडूळ खत तुम्ही निर्मिती करता महिन्याला? आपण जास्तीत जास्त आता 12 आहेत, म्हणजे सगळेच काय निघत नाही, आपल्या साधारणतः 3 टन निघतं आपल्याकडनं. एकूण महिन्याला 3 टन निघतं. आणि किती रुपये किलो पर्यंत तुम्ही? मी सध्या आपल्याला कमीत कमी भाव आपण 10 रुपये लावलेला आहे, म्हणजे टनाला 10,000 रुपये होतात. टनाला 10,000 रुपये. शेतकरी स्वतः इथे येऊन घेऊन जातात? स्वतः इथे येऊन घेऊन जातात, आवडीने घेऊन जातात. मांसवाले आहेत किंवा भाजीपाल्यावाले आहेत किंवा शेतकरी पण आपल्याकडे. आता आपल्या गावात पण शेतकरी लोकांना ह्याचं महत्व पटलं, ते पण वापरायला लागले रोपावर वगैरे. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी आपल्याकडून घ्यायला. हो तसं. फायनली अशा प्रकारे हा गांडूळ खत तयार माल एकदम
हा गोणीमध्ये पॅक करून आपण हा, आपण 25 किलोची गोण बनवतो. 25 किलोची गोण का आता आम्हालाही ती उचलता आली पाहिजे आणि गाडीमध्ये वगैरे ठेवता आली पाहिजे म्हणून हे अशा प्रकारे आपण गोणी बनवतो. आणि त्या गोणीतून आजच्या या युगामध्ये शेती कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते. शेतकरी शेती सोडून, शेती नापीक झाल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झालेले किशोर चौधरी आणि मनीषा चौधरी यांनी आपल्या गावी येऊन आपली असलेली शेती पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करायला सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं की त्यांनी एका प्रोजेक्टची निर्मिती केली, गांडूळ खताची निर्मिती केली, सेंद्रिय खताची निर्मिती केली की ज्या रासायनिक खतामुळे आज शरीराची हानी होते, आपल्या निसर्गाची सुद्धा हानी होते. आणि असे होत असताना आपल्या परिसरामध्ये आपली शेती कशी सुपीक करता येईल, कशी सुफलाम करता येईल ह्याचा एक उत्तम उदाहरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि परिसरामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या पद्धतीने आम्ही प्रशिक्षण घेऊन हे जे खत तयार केलेलं आहे त्या खताच्या माध्यमातून शेती ही सुजलाम सुफलाम होत आहे, सुपीक होत आहे आणि त्याच्यातून उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत आहे. तरी आपण प्रत्येकाने याच पद्धतीने अशी शेती तयार करून या शेतीसारखाच एक आपला उपक्रम शेती वाढवण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे म्हणून किशोर चौधरी यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन जे आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही ही खत निर्मिती केलेली आहे, रासायनिक खतांना आम्ही आता हाकलून दिलेला आहे आणि पुन्हा संपूर्णपणे 100% सेंद्रिय खतांचाच वापर करण्याचा एक निश्चय केलेला आहे. तसंच आपण प्रत्येकाने निश्चय करावा असं आवाहन किशोर चौधरी यांनी केलेलं आहे. त्या वाडा तालुक्यातील घुणसै या गावामध्ये आपल्या गावी आपल्या रानमाळामध्ये ही शेती निर्माण केलेली आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा आवाहन करण्यात येतं की आपण सर्वांनी नक्कीच या खत निर्मिती, या सेंद्रिय खताची निर्मिती कशी केली याचा एकदा आपण माहिती घेऊन आपल्या शेतीमध्ये वापर करावा आणि आपली शेती सुद्धा सुजलाम सुफलाम करावी. धन्यवाद.